मित्रांनो, सप्रेम नमस्कार। आपण पाहतात सन्मान न्यूज 14। नाशिक लोकसभा मतदारसंघातील शिवसेना महाविकास आघाडीचे उमेदवार श्री राजाभाऊ वाजे यांची साप्ताहिक सन्मान न्यूजचे संपादक रवींद्र एरंडे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट। नाशिक लोकसभा मतदारसंघातील विविध विकास प्रकल्पांबाबत दिलखुलास मुलाखत। नाशिक लोकसभा मतदारसंघातील शिवसेना महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री राजाभाऊ वाजे यांनी आज सन्मान न्यूजचे संपादक रवींद्र एरंडे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली। यावेळी सौ संगीता एरंडे यांनी राजाभाऊ वाजे यांचे औक्षण केले। यावेळी सन्मान न्यूजचे कार्यकारी संपादक योगेश घुगे, शिवसेना नाशिक महानगर संघटक देवा जाधव, शिवसेनेचे पदाधिकारी नरेश सोनवणे, गोकुळ नागरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सातपूर विभागीय अध्यक्ष प्रवीण नागरे, बाळा आव्हाळे, स्वप्नील जुन्नरे उपस्थित होते। यावेळी रवींद्र एरंडे यांनी राजाभाऊ वाजे यांना नाशिक लोकसभा मतदारसंघातील 1965 ते 2024 दरम्यानच्या राजकीय इतिहासाची संदर्भ पुस्तिका भेट दिली। श्री राजाभाऊ वाजे यांनी यावेळी सन्मानला दिलखुलास मुलाखत दिली। निवडणुकीविषयी आपली भूमिका काय? कॉन्ट्रॅक्टर ओरिएंटेड स्कीम्स मी कधीही आजपर्यंत केलेलं नाही। मी 5 वर्ष विधानसभेचा सदस्य होतो, तरीसुद्धा शासनाचे सुद्धा पैसे वाया गेले नाही पाहिजे याची काळजी मी आजपर्यंत सतत घेतली आणि त्याचप्रमाणे लोकसभेचा सदस्य झाल्यावर सुद्धा मी तसंच काम करेन की मी सर्व मतदारांना आणि सर्वांना ग्वाही देऊ इच्छितो। एक चांगला आणि अभ्यास सदस्य या नात्याने माझी ओळख कशी निर्माण होईल यासाठी मी प्रयत्न करेन। आपल्या लोकसभा मतदारसंघामध्ये नाशिक पाहिलं, त्र्यंबकेश्वर पाहिलं, हे धार्मिक क्षेत्र आहे। जर इगतपुरी घोटी पाहिलं तर हे आदिवासी भाग आहे, सिन्नर पाहिलं तर निर्मळ शहरी भाग आहे आणि थोडा दुष्काळी भाग आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं सातपूर अंबड हा भाग पाहिलं तर इंडस्ट्रीचा आहे। असा सगळा मिक्स मतदारसंघ आहे। तरीसुद्धा आपण या ठिकाणी जर बघितलं तर ज्येष्ठ माणसं घरामध्ये बसलेली आहेत आणि सगळी तरुण मुलं एकतर चाकणला आहेत, पुण्याला आहेत, बेंगलोरला आहेत। इथला सुशिक्षित बेरोजगारांचा प्रश्न आणि स्थलांतर हे खूप मोठं आहे। याविषयी आपण काय करू शकतो? त्याबाबतच थोडा अभ्यास मी करतोय। जे IT पार्कचं स्वप्न आपल्याला दाखवलं होतं ते झालेलं दिसत नाही आणि बहुतांश ज्या उद्योग आहेत तर मी जर थोडीफार आकडेवारी पाहिली तर जवळपास 55 ते 65% उद्योग हे बंद अवस्थेत किंवा बंद होण्याच्या अवस्थेत आहेत। तर ते कसे सुरू राहतील? कामगारांचे प्रश्न आहेत का? नेमके प्रश्न काय आहेत की ते बंद का पडत आहेत यावर 100% विचार मी सध्या करतोय। ते जर झालं तर मला असं वाटतं की जे मुलं आपली बाहेर जात आहेत ते कमीत कमी आपले जे बाहेरचे लोक रोजगारासाठी नाशिकमध्ये येत होते आणि आज परिस्थिती अशी झाली की इथले लोक रोजगारासाठी बाहेर जात आहेत। मला वाटतं ही थोडं चुकीची गोष्ट घडलेली आहे। त्याची कारणं जरी निर्णय असली तरी ते सुधारून घ्यायची जबाबदारी मला वाटतं राज्यकर्त्यांची आणि लोकप्रतिनिधींची आहे। नाशिक आणि त्र्यंबकेश्वर हे धार्मिक क्षेत्र आहे। मी तर धार्मिक विकास किंवा धार्मिक क्षेत्राला जोडून व्यवसाय अशा काही कल्पना आपल्याला राबवता येतील का रोजगाराच्या माध्यमातून? रोजगाराच्या माध्यमातून तर माझं मत असं आहे की धार्मिक विकास म्हणजे काहीतरी कितीतरी कोटी रुपये आणले आणि काहीतरी सभामंडप बांधले याने धार्मिक विकास होत नाही। धार्मिक विकास म्हणजे तिथली आध्यात्मिक शक्ती जी आहे त्याचा विचार व्हायला पाहिजे, त्याच्याकडे लोक आकृष्ट व्हायला पाहिजे, त्यानेच जास्तीत जास्त लोक येतील, ज्याला आपण आता सध्याच्या परिभाषेत धार्मिक पर्यटन असं म्हणतो। ते धार्मिक पर्यटन वाढल्याशिवाय मला वाटतं हे सगळं होणार नाही आणि त्यासाठी प्रयत्न करावा लागणार। खूप छान मुद्दा आहे तुमचा। धार्मिक पर्यटन जर सुरू झालं तर तरुणांना म्हणजे अगदी वाहन व्यवसायापासून सगळं रोजगार मिळू शकेल। कारण नाशिक आहे, त्र्यंबकेश्वर आहे, वणी आहे आणि शिर्डी आहे, असा 4 असा जर एकत्र कॉरिडॉर केला तर मला वाटतं की असं कुंभ पद्धतीने जर 4ही दर्शन जर करले तर मला वाटतं किमान 2-5 हजार मुलांना रोजगार मिळू शकेल। काय वाटतं आपल्याला?
तेच सांगतो की धार्मिक पर्यटन ज्याला आता नवीन परिभाषा त्याला आलेली. पूर्वी आपण यात्रा म्हणायचो, परंतु आता धार्मिक पर्यटन म्हणतो आपण. आणि येता जाता आपण पाहतो की सुट्ट्यांचे दिवस असले म्हणजे जास्तीत जास्त लोक धार्मिक स्थळांकडे जातात. ट्रॅफिक जाम होत असतं, लोकांना राहायची सोय नसते, अडचणी निर्माण होतात. तर त्या होऊ नये म्हणून काय करता येईल, ज्याला आपण इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट म्हणतो, तर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट झालं पाहिजे. नुसतं काहीतरी शासनाचे पैसे खर्च करून मला वाटतं याच्यातून काही फायदा होणार नाही. शेवटचा प्रश्न, 1995 मध्ये युती सरकार असताना सिन्नरला पंचतारांकित योजना आली. ती योजना आली की सिन्नरचा खूप चांगला औद्योगिक विकास होईल, परंतु दुर्दैवाने तिथे फक्त एक पाटीव दिसते पंचतारांकितची, इंडिया बुल येणार की येणार ते येणार, परंतु पुढे ती पंचतारांकित योजना सक्सेस झाली नाही आणि शेतकऱ्यांच्याही जमिनी गेल्या. काय मार्ग आहे? मार्ग इंडिया बुलचा जो आहे तो अतिशय क्लिष्ट विषय आहे. मी 5 वर्ष लोकप्रतिनिधी असताना तो सोडवण्याचा बराच प्रयत्न करत होतो. त्या जमिनी उद्योगमंत्र्यांना सांगून त्या जमिनी पुन्हा शेतकऱ्यांना द्या असा सुद्धा एक मतप्रवाह होता. परंतु त्या ज्या जमिनी आहेत त्याच्यावर ज्यांनी त्या जमिनी ताब्यात घेतल्या, इंडिया बुल्स असेल किंवा आता रतन इंडिया जे नवीन नाव झालेलं त्यांनी त्याच्यावर करोडो रुपयांचं कर्ज काढले आणि मग ते कर्ज काढलं त्या जमिनी बँकेकडे कारण आहे. त्याच्यामुळं जरी काही करायचं असलं तरी बँका आणि केंद्र शासन यांच्या मदतीशिवाय काहीच होत नाही. राज्य शासनाकडे त्याच्या मला वाटतं अर्थार्थी राज्य शासनाकडे खूप काही करण्यासारखं नाही आहे. आणि म्हणून केंद्रात जर लोकसभेचं निवडणूक झाली आणि सगळं योग्य रीतीने झालं तर लोकसभेत हा प्रश्न मांडून तिथे काहीतरी वेगळं त्याच्यातून मार्ग काढणं शक्य होईल असं मला वाटतं. ओके, आपण या ठिकाणी आलात आणि आमच्या सत्काराचा स्वीकार केला. पुन्हा एकदा आपण या ठिकाणी यावं, खासदार म्हणून यावं आणि सत्कार स्वीकारावा अशी विनंती करतो. धन्यवाद. सन्मान न्यूज 14 साठी संपादक रवींद्र एरंडे, विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी कार्यकारी संपादक योगेश घुगे. सन्मान न्यूज 14 सातपूर नाशिक. धन्यवाद.